नमस्कार. योगांजली या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण योगाबद्दलच्या परिभाषा वेगवेगळ्या व्यक्तींनी दिलेल्या आहेत असं वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. पहिली परिभाषा महामुनी पतंजलींनी दिलेली आहे. महामुनी पतंजली योगाचे अधिपती मानले जातात. पातंजल योगसूत्र मधल्या पहिला अध्याय समाधिपाद यातल्या दुसऱ्या सूत्रामध्ये त्यांनी योगाची परिभाषा योगश्चित्त वृत्ती निरोध अशी दिलेली आहे. तर आता या सूत्रामध्ये 3 महत्वाचे शब्द आहेत. योग, चित्त, वृत्ती आणि निरोध. 4 शब्द. ओके. तर योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग. याच्यामध्ये चित्त म्हणजे काय? तर चित्त याच्यामध्ये आपलं मन, बुद्धी, अहंकार आणि मागील संस्कार जे आपल्यावरती झालेले आहेत, मेमरीज आहेत आपले, तर हे जे ह्याला सुद्धा चित्त असंच नाव दिलेलं आहे. तर मन, बुद्धी, अहंकार, चित्त याचा अर्थ चित्त इथे अपेक्षित आहे. याला काय म्हणतात? ह्या 4 गोष्टींना अंतःकरण चातुष्टय. ओके. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. बर, चित्ताची परिभाषा आपण केली. आता वृत्ती. तर वृत्ती म्हणजे काय? वृत्ती ह्या माणसांच्या आपण जे म्हणतो वृत्ती त्या 5 आहेत, परंतु त्यांचा बेस जो आहे तो आपल्या 3 गुणांवरती आहे. सत्व, रजस आणि तमस. तर वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा सत्व, रजस, तमस हे आपल्या वृत्तींमध्ये आढळतात तेव्हा आपल्या 5 वृत्ती निर्माण होतात. त्या कोणत्या? तर पहिली म्हणजे क्षिप्त, ज्याच्यामध्ये मन विचलित असतं. रजस आणि तमसचा गुण एकत्र असतात त्याच्यामध्ये. विक्षिप्त मध्ये थोडासा माणूस सांभाळून घेतं स्वतःला, मन थोडं शांत झालेलं असतं. मग याच्यामध्ये सत्व आणि रजस हे आढळतात. मूढ ही तिसरी वृत्ती झाली. मूढ म्हणजे आळस, पूर्ण तमस. आणि चौथी वृत्ती म्हणजे एकाग्रतेकडे जेव्हा आपली वाटचाल होते, सत्व गुणाकडे जेव्हा आपली पूर्ण वाटचाल हळूहळू चालू होते आणि रजस हे कमी होत जातं, याला एकाग्र ही वृत्ती म्हणतात. आणि 5वी म्हणजे निरुद्ध. निरुद्ध म्हणजे सगळ्याच्या पलीकडे, गुणांच्याही पलीकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला निरुद्ध मन असं म्हणतात. काही नाही, मनामध्ये शांतता, पीस. आता तिसरा जो शब्द आहे योगश्चित्त वृत्ती निरोध. निरोध या शब्दाचा आता आपल्याला अर्थ कळतो. निरुद्ध जेव्हा मन होतं तेव्हा निरोध होतो मनाचा. तर मन याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसशास्त्र जाणलं जातं. हे योगशास्त्र, पतंजली योगसूत्र हे खूप मोठं मानसशास्त्र मानलं जातं. आपण म्हणतो की योग म्हणजे आसन, प्राणायाम, पण योग याला परिभाषा याची पतंजली मुनींनी योगश्चित्त वृत्ती निरोध म्हणजे मनाचा जेव्हा, विचारांचा जेव्हा आपण निरोध करतो. निरोध म्हणजे कंट्रोल नाही. निरोध म्हणजे जेव्हा आपली शक्ती, मानसिक शक्ती एवढी वाढते की आपण प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे गुणांनी आपण त्याला विचार करायचा प्रयत्न करतो आणि सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन आपण स्वतःच्या मनाला जेव्हा कंट्रोल करतो, जेव्हा मानसिक तरंग मनाचे जे आहेत
ते क्षमतात मनामध्ये शांतता येते, पीसफुलनेस येतो, ब्लिस येते, आनंद येतो, तेव्हा त्याला निरुद्धावस्था म्हणतात. म्हणून योगची परिभाषा पतंजली महामुनींच्या दृष्टीने मनातला आनंद शोधणे, जेव्हा त्याला योग असं म्हणतात. धन्यवाद. पुढच्या सत्रामध्ये आपण अजून भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय योगाबद्दल हे आपण बघूया. धन्यवाद.